श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः, श्रोता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय. क्षेत्र समजलं, क्षेत्रज्ञ समजलं, ज्ञान समजलं आणि आता जाणण्याची प्रक्रिया सांगतात. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति. काही जण ध्यानयोगानं मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आत्मनि पश्यन्ति. ध्यानाने आत्मा हा समजून घेण्याचा, आकलन करण्याचा प्रयत्न करतात. आत्मानं म्हणजे आत्म्याला. कशानं पाहतात? आत्मनी. आत्मना, आत्मनी एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे इथं वापरलेला आहे. आत्मनी म्हणजे मनाचा उल्लेख येतो. आत्मनी म्हणजे बुद्धीचा उल्लेख येतो. आत्मान म्हणजे आत्म्याचा देखील, परमात्म्याचा देखील उल्लेख येतो. ध्यानेन आत्मनी पश्यन्ति. काही जण ध्यानाद्वारा किंवा ध्यानाच्या पद्धतीनं हृदयामध्ये परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. केचित आत्मानम आत्मना. काही लोक स्वतःच्या बुद्धीच्या बळावरती ईश्वराला आकळून घेतात. म्हणजे मनाच्या बळावरती, हृदयाच्या बळावरती किंवा बुद्धीच्या बळावरती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ध्यान ही मनापासून करण्याची गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. ध्यान हे हृदयातून झालं पाहिजे आणि सांख्य हा बुद्धीतून झाला पाहिजे. म्हणजे ज्ञान मार्ग जो आहे तो बुद्धीद्वारा केला पाहिजे असं सांग. अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेनच अपरे. काही जण सांख्य योगाद्वारे, म्हणजे सांख्य योग म्हणजे काय, दुसऱ्या अध्यायामध्ये याचं वर्णन आलं, जो ज्ञानयोग आहे. वासांशी जीर्णानी यथा विहाय, निवृत्त होण्याचा योग, निवृत्ती मार्ग, तो सांख्य योग. काही जण कर्मयोगेनच अपरे. काही जण कर्मयोगाच्या बळावरती ईश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मार्गाबरोबर आपल्याला हे देखील सांगितलं, हे देखील मार्गदर्शन मिळालं की ध्यान करायचं असेल तर हृदयावरती एकाग्रता आली पाहिजे. ज्ञान करायचं असेल तर ज्ञानासाठी बुद्धीची एकाग्रता आली पाहिजे. म्हणजे ज्ञानासाठी बुद्धी हे साधन आहे, ध्यानासाठी हृदय हे साधन आहे. म्हणजे असं हृदय जितकं जास्त शुद्ध तितकं पटकन ध्यानामध्ये जातं. कालचा जो प्रश्न होता की आपल्या हृदयामध्ये ज्या अशुद्धी आहेत, क्रोध ही अशुद्धी आहे हृदयामध्ये येणार. क्रोध बुद्धीमध्ये येत नाही बघा, तुम्ही बुद्धीनं चिडत नाही, तुम्ही मनानं चिडता. बुद्धीनं चिडणारी माणसं वेगळी असतात. बुद्धीनं माणूस चिडला की त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. आपल्यात काय होत नाही, कारण आपण हृदयापासून चिडतो. आपण बुद्धीनं चिडत नाही, म्हणून हृदयापासून चिडण्याची गोष्ट दुसऱ्याला बदलावं असं अपेक्षा करते. आणि बुद्धीपासून चिडलेला माणूस हा स्वतःवरती प्रयोग करतो. कारण तो बुद्धी जी आहे ती विचार करायला भाग पडते. बुद्धी विचार करायला लावते की कशामुळे राग आला. मग या ठिकाणी चूक आहे, मी काय वागला असता राग आला नसता. माझी काय, माझ्याकडून काय अपेक्षा आहे की ज्याच्यामुळे राग येऊ शकणार नाही, हा विचार झाला. आणि मग त्यांना असं बोलायला नको होतं, मग मी चिडलो नसतो. हे मन झालं, हे हृदय झालं. म्हणून ध्यान करायचं असेल तर हृदयाला शुद्ध केलं पाहिजे, हृदय एकाग्र केलं पाहिजे. आणि जर ज्ञान हवं असेल तर बुद्धी एकाग्र झाली पाहिजे. सांख्य हवा असेल तर निवृत्ती झाली पाहिजे. आणि कर्म हवा असेल तर कर्माविषयी आपली श्रद्धा असली पाहिजे. कर्मयोग येणं, योग म्हणजे जोडलं जाण्याची कर्माशी ईश्वराच्या योगानं जोडलं जाण्याची प्रक्रिया. म्हणजे श्रद्धा असायला हवी, कर्मामध्ये श्रद्धा असायला हवी. आपलं प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं होतं किंवा कुठं कुठं काहीही होत नाही. अशा अर्धवट अवस्थेमध्ये आपण सगळे योग करतो. आपण ध्यानयोग करतो, आपण राजयोग करतो, आपण हठयोग करतो, सांख्ययोग करतो. कधी कधी आम्ही वैराग्याच्या गोष्टी करतो. कधी कधी नाही नाही आम्ही शास्त्रानुसार कर्म करतो म्हणतो. एकाच कुठल्याही गोष्टीमध्ये आपली जी तीव्रता, एकाग्रता आणि त्याविषयीचं साकल्यानं असणारं शास्त्रशुद्ध ज्ञान हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून कुठल्याही एका मार्गामध्ये आपण यशस्वी होत नाही.
आज ध्यान बरं वाटतं, उद्या ज्ञान बरं वाटतं, परवा भक्ती बरी वाटायला लागते. मग नाही नाही, आजपासून आपण व्यवस्थित काम करायचं, डिसिप्लिन्ड वर्क म्हणजे कर्मयोग केला पाहिजे. रोज आपला विचार बदलत राहतो ह्याच्यामध्ये. भगवान सांगतात ध्यानेन आत्मनी पश्यंती. दिसणार तर आहेच, ध्यानानं पण दिसणार आहे, ज्ञानानं पण दिसणार आहे, भक्तीनं पण दिसणार आहे. जर मला ध्यानमार्ग आवडला असेल तर मी ध्यानामध्ये एकाग्र केलं पाहिजे. जर मला आयटी इंडस्ट्री आवडली असेल तर आयटी इंडस्ट्रीत गेलं पाहिजे. आवडली नसेल तर ती सोडली पण पाहिजे, हे लक्षात ठेवा. आमची गंमत अशी आहे की आम्हाला आवडली नाही तरी आम्ही त्यात जातो आणि तिथून बाहेर पडत नाही. तसं मी रोज भक्ती करतो, मला भक्तियोग आवडत नाही पण मी भक्ती करतो रोज. आयुष्यात कधीही परमेश्वर भेटणार नाही हे लिहून ठेवा. कारण तुमची त्या मार्गावरती श्रद्धा नाही. ज्या मार्गावर श्रद्धा नाही तो मार्ग आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून तो मार्ग जो आहे तो चोखाळणारा मार्ग, चोखाळला जाणारा मार्ग हा अत्यंत तपासून बघितला पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. एकाच मार्गावरती व्यवस्थित काम केलं पाहिजे. ध्यान म्हटलं की ध्यानाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजलेल्या असल्या पाहिजे. ज्ञान म्हटलं की ज्ञानाविषयी सगळं काही, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. हे आता ज्ञाता ज्ञान देत तीन शब्द बोलले की तेवढा अर्थ कळतो. पण यांचा प्रत्यक्षात संयोग कसा होतो, इम्प्लिमेंटेशन कसं होतं, आचरण कसं होतं आणि त्याच्याप्रमाणे ज्ञाता आणि ज्ञेय हे ज्ञानाच्या योगानं एकजीव कसं होतं, याचा काहीतरी अभ्यास, याचा काहीतरी अनुभव आपल्याला करता आला पाहिजे. सगळ्या मार्गांचे योग आणि सगळ्या मार्गांच्या क्रिया भगवंतांनी या ठिकाणी मार्गदर्शित केलेल्या आहेत. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। अन्ये तु एवम् अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते अपि च अतितरन्ति एव मृत्युं श्रुतिपरायणाः। अन्ये तु एवम अजानंतः म्हणजे मंदबुद्धी पुरुष, म्हणजे हे न समजणारे पुरुष. मंदबुद्धी म्हणजे जड नव्हे, पण हे चार मार्ग सोडून असणारे पुरुष, की मला हे चार मार्ग नाही बाबा, पटत नाहीत, मान्य नाहीत, कळत नाहीत, हरकत नाही. अजानंतः काय करतात ते, मला माहित नाही तर मी काय करणार. श्रुत्वा अन्येभ्यः म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरण हे का सांगितलं. श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, दुसऱ्याकडून ऐकून ते करू लागतात. शास्त्रानं सांगितलं, धर्मानं सांगितलं, गुरुनं सांगितलं, सत्पुरुषांनी सांगितलं, सद्ग्रंथांनी सांगितलं, कशानेही सांगितलं, तर ते दुसऱ्याकडून ऐकून घेऊन करण्याची ज्यांची वृत्ती म्हणजे विनम्र वृत्ती, ते लोक देखील मृत्युम तरंती, ते देखील मृत्यूला तरून जातात, म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचू शकतात. ह्या मृत्यू लोकातून तरून जातात ही फार मोठी गोष्ट आहे. नुसतं दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकून त्याप्रमाणे जर वागायला लागलो तर आपण मृत्युम श्रुतीपरायणा हा मृत्यूच्या पलीकडे जाऊन पोहोचू शकतो. श्रुतीपरायणा म्हणजे, श्रुती म्हणजे कान, कानानं जे ऐकलं जातं त्याला श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे श्रवण करणे, जे जे ऐकलं जातं, म्हणून श्रवण ही भक्ती सांगितली. यातून अजून एक संदेश दिला भगवंतांनी, श्रवण करायचं असेल तर ते भक्तिपूर्वक केलं पाहिजे. नुसतीच गोष्ट म्हणून आपल्याला कथा ऐकायची नाही ईश्वराची. अशा गोष्टी युट्यूब वरती भरपूर आहेत. सगळ्या पुराण कथा युट्यूब वरती व्हिडिओ चित्रित झालेल्या आहेत आणि अतिरंजित कथा म्हणून त्या बघितल्या जातात. लाखो करोडो सबस्क्रायबर्स होतात, पण त्यातल्या एकाही सबस्क्रायबरच्या अंतरंगावरती त्याचा कसलाही परिणाम होत नाही. नवीन कथा आली का बघूया असं माणूस म्हणायला लागतो. आपली गडबड तिथे आहे. रोज नवीन कथा ऐकली पाहिजे, पण कथेचं सूत्र आपल्याला कळलं पाहिजे. आणि सगळ्या कथांचं एकच सूत्र आहे, सगळ्या कथांचं सूत्र आहे श्रीकृष्ण परमात्मा. असं एका वाक्यामध्ये आपल्या
विष्णू सहस्रनामामध्ये एका श्लोकामध्ये पहिल्या एका वाक्यामध्ये सांगितलं, विष्णुम जिष्णुम महाविष्णुम प्रभविष्णुम महेश्वरम नमामि पुरुषोत्तमम असं म्हणलं. त्याच्यात सगळं येऊन गेलं. हे सूत्र धरून जर आपण कथा श्रवण केली तर कथा श्रवण केल्याचं पुण्य लाभेल, कथा श्रवणाची फलश्रुती पण मिळेल आणि ईश्वराकडे जाण्याचा ओढा वाढेल. जो समजून घेऊ शकत नाही त्यानं कथा म्हणून श्रवण करा, पण सूत्र काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. ज्याला हे समजतं त्यानं सूत्रानच कथा श्रवण करायची, आधी सूत्र समजलं पाहिजे. आता मी भगवान विष्णूंचं आख्यान सांगतो, विष्णूंच्या नवीन अवताराची कथा सांगतो. की विष्णूंचा नवीन अवतार असं म्हटलं की मला माझ्या डोळ्यापुढं एक सूत्र निर्माण झालं पाहिजे. हे काय नक्की? कारण मला मागचे दोन अवतार माहिती आहेत. म्हणजे मत्स्य अवतारामध्ये काय झालं होतं मी श्रवण केलेली आहे का? माझी मत्स्याविषयीची बुद्धी इतकी तीव्र झालेली आहे की मत्स्य या विषयाला मी विष्णू असंच समजायला लागलो. म्हणजे मला कथेतून हे कळलं की विष्णू मत्स्यासारख्या गोष्टीचा सुद्धा अवतार धारण करतात. मग माझ्यासाठी ते कुठूनही येऊ शकतात. मग आज नरसिंह अवतार ऐकला म्हणजे मग प्रल्हादासाठी नरसिंह हा खांबामधून बाहेर आला. माझ्यासाठी या जगात कुठूनही येऊ शकतो ना. जर तो खांबातून येऊ शकतो, माझा स्वार्थ काय आहे की परमेश्वर माझ्यासाठी आहे, तो मला कळला पाहिजे. हे कथेचं सूत्र आहे. मला कथासूत्र समजून घेऊन कथा समजायची आहे. काही जण कथा समजून घेऊन मग सूत्र समजून घेतात. दोन्ही मार्ग चांगले आहेत, पण कथा केवळ ऐकायची, वा वा काय छान कथा आहे, हा भाव कथेमध्ये असता कामा नये. त्याला श्रुतीपरायण जर व्हायचं असेल तर श्रवण हे साधन झालं पाहिजे. श्रवणाच्या साधनानं आपण ईश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे जे जे ऐकतो आहोत ते सगळं ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे. उद्या आपण कुठल्या तरी तलावापाशी गेलो आणि प्रचंड मासे आहेत, तर मला तिथं हे लक्षात आलं पाहिजे की विष्णूंनी मत्स्याचा अवतार घेतलेला होता. काय मासे आहेत, कोळी पकडून नेतात, असं जर वाटलं तर सगळी कथा पाण्यात गेली लक्षात ठेवा तिथल्या तिथं. कोळ्यासाठी ते मासे आहेत आणि कोणासाठी तो आहार असेल, माझ्यासाठी तो विष्णू आहे हे लक्षात ठेवायचं आपण. तर कथा मला कळली, नाही तर मला कथा कळली नाही म्हणजेच माझं श्रवण योग्य झालं नाही. श्रवण योग्य करणं ही सुद्धा तपश्चर्या आहे. आमचं श्रवण योग्य नाही, आपल्याला बोललेलं व्यवस्थित ऐकू येत नाही, ऐकलेलं समजत नाही, समजलेलं उमजत नाही आणि त्याच्यावर आता नक्की काय करायला पाहिजे हे शेवटपर्यंत कळत नाही. नेहमी खरे बोलावे हे आम्ही लहानपणापासून ऐकलं. श्रवण झालं का? इकडून तिकडे गेले वारे असं झालं, श्रवण झालंच नाही आमचं. नेहमी खरे बोला, हा नेहमी खरे बोलावे सगळीकडे लिहून ठेवलेलं आहे. गेला शेजारच्या काकूंच्याकडे, अरे महेश, आज गुलाबजाम केलेत बरं का, आहे ना पोटात जागा? आपोआप जागा झालेली असते पोटामध्ये. नेहमी खरे बोलावे ना. मग आम्हाला समजलं नाही, आम्ही नीट ऐकलेलं नाही लहानपणी, ते आतमध्ये स्थिर झालेलं नाही, समजलंच नाही. त्याचा अर्थ म्हणजे काय केलं पाहिजे हेही आम्हाला उमगलेलं नाही. मग आम्ही काय करतो, त्याच्या विरुद्ध वागतो. कुठलाही शब्द घ्या, कुठलंही वाक्य घ्या, आपल्याला जे जे शिकवलं गेलं आपण बरोबर त्याच्या विपरीत बाजूने काम करतो. नेहमी गोड बोलावे असं वाक्य आपण लहानपणी शिकलो शाळेमध्ये. मग समोरचा बोलत नसला तर आम्ही काय बोलावं? झालं, विरोध सुरुवात झाला. आम्ही कधी गोड बोलण्याचा प्रयत्नच केला नाही. नेहमी गोड बोलावे असं म्हटलं. नेहमी सत्य बोलावे, खरे बोलावे आपण बघितलं, नेहमी गोड बोलावे. मग श्रवण ही साधनाच होत नाही, ईश्वरापर्यंत ती नेऊ शकत नाही. तसंच दर्शन ही साधना होत नाही म्हणून आपण ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. ज्ञान ही साधना होत नाही म्हणून ईश्वरापर्यंत जात नाही. कर्म ही साधना होत नाही म्हणून काहीही साधत नाही.
मृत्युम तरती असं सांगितलं. अतितरंती म्हटलं. अतितरंती म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा सांगतो, 100% तरून जाणार. अतितरंती, निश्चयेन तरंती, अतितरंती. एवढा विश्वास, दृढ विश्वास दिलेला आहे भगवंतानी. नुसतं ऐकून जरी हे केलं तरी देखील आपण निश्चयानं मृत्यूला पार करून जाऊ शकतो. मग हे समजून केलं तर काय होईल बघ. ऐकून केलं तर ही फलश्रुती, समजून केलं तर काय होईल. यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्र संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्र संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र संयोगात तत् विद्धि भरतर्षभ. म्हणजे काय सांगितलं? क्षेत्रज्ञ संयोगात काय होतं? हे सगळं जे होतं हे सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे निर्माण होतं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? माया आणि ब्रह्म. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, जीव आणि जगत, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र, आत्मा आणि देह, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र. क्षेत्रज्ञ आहे म्हणून क्षेत्राला किंमत आहे, आणि क्षेत्र आहे म्हणून क्षेत्रज्ञ त्या ठिकाणी असू शकतो. भूताला वासना झाली तर त्याप्रमाणे त्याला काहीही करता येत नाही, लक्षात ठेवा. का? कारण क्षेत्र नाही. उपलब्ध क्षेत्र जे आहे ते त्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण नाही. देह वायुरूप असेल तर आपण भांड हातात धरू शकत नाही पाणी प्यायचं म्हटल्यानंतर. कारण वायू हा सूक्ष्म आहे, तरल आहे, आणि भांड हे सघन आहे, जड आहे. जेव्हा क्षेत्र मिळालेलं आहे त्यावेळेलाच क्षेत्रज्ञाला आपण जागृत करून त्याचा आनंद घेतला पाहिजे. तरच आपण मृत्यूम अतितरंती असं म्हणू. म्हणून यावत संजायते किंचित, जे जे काही जन्माला आलेलं आहे, संजायते निर्माण झालेलं आहे. सत्वम स्थावर जंगमम. सत्वम म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टी. स्थावर आणि जंगम अशा निर्माण झालेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच निर्माण झाल्या आहेत, असं हे अर्जुना तू जाण. म्हणजे प्रकृतीमध्ये पुरुष आहे, देहामध्ये जीव आहे म्हणून देहाला किंमत आहे, हे लक्षात ठेवायचं. मायेमध्ये ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ह्या जगताचा पसारा दिसतो, नाही तर तो दिसला नसता. जडामध्ये चेतन स्वरूप आहे म्हणून या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेता येते. जडामध्ये चैतन्य आहे, लक्षात ठेव. प्रत्येक जड, कारण आपण जडच आहोत, प्रत्येक जडामध्ये चैतन्य आहे म्हणून त्याची ओळख आहे. म्हणजेच संयोगाशिवाय यातली काहीही गोष्ट होऊ शकत नाही. संघातच चेतना धृती ही आपण बघितलं बाबा. मागच्या श्लोकात जे सांगितलं की अजानंत श्रुत्वा अन्येभ्य, आमचा प्रश्न कुठे येतो की आम्ही अजानंतच नाहीये, आम्ही जानंत आहोत. आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला कर्मयोग माहिती आहे, आम्हाला ज्ञानयोग माहिती आहे, आम्हाला भक्तियोग माहिती आहे, आम्हाला राजयोग, हठयोग, सहजयोग, ब्रह्मविद्या, आत्मविद्या, तत्वविद्या सगळं माहिती आहे आम्हाला. पण करता येत नाही हो, सगळं माहिती आहे. आमचा प्रश्न तिथं आहे. मग आम्हाला करता येत नाही, आणि जो सांगतो त्याचा आम्हाला ऐकताही येत नाही, कारण आम्हाला काहीतरी माहिती आहे. भगवंताने सांगितलं अजानंत, जो अजानंत आहे, ज्याला खरंच माहित नाही, तोच दुसऱ्याचा ऐकू शकतो. पाठी रिकामी असेल तर लिहिता येतं, अर्धवट भरलेल्या पाठीवर काय लिहिलं हे कधीही समजणार नाही. आमची अडचण ही आहे की आम्ही पाठी पुसू देत नाही. पाठी पुसली की आमचं अस्तित्व नष्ट होईल का काय अशी भीती वाटायला लागते. म्हणून 1 वर्षाचा अभ्यास जो सांगितला, की 1 वर्ष माझ्याबरोबर शांतपणानं राहा असं सांगितलं बुद्धांनी. पाठी पुसण्याचा प्रयोग आहे तो 1 वर्ष.
तरच मृत्यूला तरून जाण्याची कला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारानं हे सत्व म्हणजे पदार्थ किंवा जगत हे स्थावर जंगम जगत हे आत्मा आणि जड किंवा माया यांच्या संयोगानं निर्माण झालेलं आहे. पण याच्यामध्ये जो चैतन्य स्वरूपात राहतो तो कसा आहे याचं वर्णन सांगतात भगवान. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत् स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति सः पश्यति. काय सांगताय तुम्ही? जो पाहतो तोच पाहतो, मग आम्ही काय करतो? आम्ही पण पाहतो म्हणून पाहतो. आम्ही काही पाहत नाही. आणि तो काही पाहत नाही तरी पाहतो. आम्ही सगळं पाहतो तरी आम्ही पाहत नाही. रस्त्यावर गर्दी आहे हे आम्ही पाहतो आणि तरीही गर्दीतून जाण्याचा प्रयत्न करतो. गर्दीच्या वेळा टाळण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या पश्यती स पश्यती, जो पाहतो तोच पाहतो. आम्ही पाहतो तरी आम्ही पाहत नाही, अशी गंमत. समम सर्वेषु भूतेषु, प्रत्येक ठिकाणी प्राणीमात्रांच्या ठिकाणी सर्वेषु भूतेषु समम तिष्ठन्तं परमेश्वरम, प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा स्थिर आहे हे जो पाहतो. प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड. प्रत्येकाच्या ठिकाणी तेवढाच आहे. म्हणजे चिलटात कमी आहे आणि हत्तीमध्ये जास्त आहे असं नाही आहे. पदार्थ मोठा आहे, सत्व मोठं आहे, पण परमात्म्याचं स्वरूप तेच आहे, समम. चिलट बाभळीच्या काट्यावर बसलं तर बाभळीचा काटा त्याला टोचणार. हत्ती बसला तर हत्तीलाही टोचणार. हे समजणं म्हणजे समम बघणं असा त्याचा अर्थ होतो. लाडू केले की दोन डबे भरले जातात. एक डबा मुलासाठी आणि एक डबा मित्रांना वाटून दे असा. हा सगळ्यांना दे आणि उरला तर तू खा, असं कुठलीही आई मुलाला सांगत नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट ही बाह्य आकारमानाप्रमाणे बघण्याची सवय झाली आणि म्हणून विषमता दिसते. टेबल आणि खुर्ची हे विषम आहेत. बरोबर ना? टेबल आणि खुर्ची हे विषम आहेत, हे समान नव्हेत. कारण आम्ही टेबलावर बसत नाही आणि खुर्चीवर लिहित नाही. मग आम्ही काय बघितलं? आम्ही बघितलंच नाही. टेबल ज्याच्या आधारानं लिहायला देतं आणि खुर्ची ज्याच्या आधारानं बसायला देते, तो आधार नक्की काय आहे हे आम्ही बघितलं नाही आणि म्हणून आम्हाला दिसलं नाही. आम्हाला टेबल दिसलं, खुर्ची दिसली, आधार दिसला नाही. आम्हाला राग दिसला, लोभ दिसला, मोह दिसला, सगळं दिसतं समोरच्या मधलं, पण आम्हाला त्यातला परमात्मा दिसला नाही. विनश्यत्सु अविनश्यंत, ज्याचा विनाश होतो तो आणि ज्याचा विनाश होत नाही, अशा सगळ्या गोष्टींना जो एकरूप पाहतो तोच खऱ्या अर्थानं पाहतो. म्हणजे ज्याचा विनाश होतो त्यालाही आणि जो अविनाशी परमात्मा आहे त्यालाही एकसारखा पाहता येतं, त्याला खऱ्या अर्थानं पाहता येतं. पेननं पण लिहिता येतं, पेन्सिलीनं पण लिहिता येतं, कोळशानं पण लिहिता येतं. लिहिणे ही जी क्रिया आहे ही पाहता आली पाहिजे. नाहीतर आम्ही रोज लहानपणी खूप भांडणं करायचो. बिनाचाच पेन पाहिजे, शाईचाच पेन पाहिजे.
बॉलपेन असेल तर रेनॉल्डचाच पाहिजे. आजही आम्हाला हे कळलेलं असलं की कुठल्याही गोष्टीनं लिहिता येतं, तरी देखील आमची ह्या विषयामधली जी गती आहे ती तेवढीच आहे. समम सर्वेषु भूतेषु, म्हणून लहानपणी हा संस्कार करायला पाहिजे. नंतर मोठेपणी अवघड आहे. पाहणं जमलं की सगळं जमलं. रोज बघायला शिकायचं. बघितल्यानंतर समजून घ्यायला शिकायचं मी काय बघितलं. मी टीव्ही बघितला, मग टीव्ही मध्ये चित्रपट बघितला, नाटक बघितलं, नाटकामध्ये काय बघितलं. अजून आपण जसं बघत जातो तसं आपल्याला कळत जातं की म्हणजे मी नक्की काय बघितलं. मग कळेल की मी हे सगळं नष्ट होणाऱ्या गोष्टी बघितल्या. मग ह्या नष्ट होणाऱ्या गोष्टी कोणाच्या आधारावरती बघितल्या. तर जो शाश्वत आहे त्याच्या आधारावरच हे उभं आहे. म्हणजे जो मी आहे हे माझ्या आधारावरच उभा आहे ना. मी पाहू शकतो म्हणून हे दिसतंय लक्षात. नाही तर जगात अनेक चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू आहेत. मला दिसतात का? नाही दिसत. जे मी पाहू शकतो तिथपर्यंत, म्हणजे ह्या चैतन्याची संवेदना ह्या जडाला दिली तरच दिसतं, नाही तर दिसत नाही. सम म्हणजे जेवढं असायला हवं तेवढंच. टीव्ही जितका बघायला हवा तितकाच बघायला हवा, अतिरेक नाही. अतिरेक झाला की विषम झालं. म्हणजे ज्या वस्तूचा जेवढा विनियोग असायला हवा तेवढाच झाला तर तो समान झाला. तान्यांचे बुंदीचे लाडू फार सुंदर असतात हं. म्हणजे खाता खाता एक दोन तीन चार झाले तरी समजत नाही बरं का. सम आहे का विषम आहे? चार असले तर समान, पाच झाले की विषम, असं आहे का? तेच म्हणणार लाडूची. होते मी आता. हं? तेच म्हणणार होते मी आता की हे जे काही आहे समविषम हे ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे आहे ना, म्हणजे जाणीवेनुसार म्हणा किंवा प्रत्येकाच्या समजुतीनुसार, प्रत्येकाच्या मनानुसार ते किंवा त्यातल्या प्रत्येकानुसार नसायला हवं. ते हा आत्ता ईश्वरानुसार. तसं आहे. हा, आता तसं आत्ता आहे तर ते बदलायला हवं. ते बदलायला हवं. ते असं बदलायला आहे हवं. बघणं म्हणजे बघणं. हा आपल्याला ते जसं नाही तसं दिसतं, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं दिसतं. हा तेच आपल्याप्रमाणे आपण सगळ्याचे अर्थ लावत राहतो. अगदी बरोबर. तर तसे न लावता त्याच्या बरोबर जे आहेत ते बघितले गेले पाहिजेत. जे आहे ते पाहिलं पाहिजे. हम्म. की जे दृश्य नाहीये, जे दिसत नाहीये त्याच्या पलीकडे बघितलं पाहिजे. म्हणजे जे आहे ते ना, एक्झिस्टन्स जो आहे तो हम्म. बघितला पाहिजे, तो बघितला जातो. बघितलं. बरोबर. अस्तित्वाकडे लक्ष दिलं जात नाही. हम्म. तेच चैतन्याकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणजे परमात्म्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणून जडावरती बरोबर. आमची फार प्रीती आहे. हम्म. एवढं जास्त जड म्हणजे सोनं वजनावर चालतं ना. 1 किलो सोनं आणि 1 किलो कापूस दिला तर आपण काय घेणार? दोन्ही 1 किलोच आहे ना. मग इथं मात्र आपण समान धारणा घेत नाही की कापूस पण चालेल सोनं पण चालेल. हं? तिथं मात्र सोनं पाहिजे. म्हणजे आपण त्यातलं सत्व काय आहे ते बघितलं, मूल काय आहे ते बघितलं, महत्वाचं काय आहे ते बघितलं. मग त्या वस्तूमधलं महत्व जर आपण असं जाणू शकतो, मूल्य, तर जे समान मूल्य प्रत्येक ठिकाणी आहे ते मला का समजू शकत नाही? ते समजू शकलं पाहिजे आणि ते समजू शकतं. अवघड नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. चपातीचं मूल्य काय आहे हे भूक भूक लागलेल्या माणसाला विचारायचं. जो उपाशी आहे त्याला विचारायचं की पोळी, शिळी पोळी असू दे, त्याचं मूल्य काय आहे. तहान तहानलेल्या माणसाला पाण्याचं मूल्य विचारायचं काय आहे. पोट भरलेल्या माणसाला कशाचंही मूल्य विचारायचं नाही. बोल ना मग. मला जरा दोन प्रश्न आपल्याला विचारायचे होते, पण ते सेशनच्या संदर्भात किंवा गीतेच्या संदर्भात नाही आहे, तर मी तुम्हाला कधी फोन करू? ते सकाळी. हो, चालेल. किती वाजता करू? सकाळी साधारण 9:30. हो, चालेल चालेल. म्हणजे आहेत त्या ह्या सृष्टीचे
पण ते आपल्याशी संबंधित नाहीत. मग सगळ्यांचा वेळ घालवण्यापेक्षा सेपरेट बोललेलं बरं म्हणून तुम्हाला आता विचार. ठीक आहे चालेल. बोल ना मग आता. आजच्या दिवशी बुद्धीचा वापर करून वागणूक झाली. आजच्या दिवशी काय झाली? बुद्धीचा वापर करून हम्म. व्यवहारात चांगलं आहे की मग, चांगली गोष्ट झाली ना. रिॲक्शन यायच्या काय आधी केलं? गोष्टी काही कळलं ऍटलिस्ट नाही. डोक्यात येत होत्या. काहीच कळलं नाही. काय केलं बुद्धीचा वापर? इन्स्टेड ऑफ रिॲक्शन रिस्पॉन्डिंग ओ अच्छा. फॉर लाईक ऍटलिस्ट टुडे. बुद्धी हे वन डे ऍट अ टाइम. बुद्धी हे टूल आहे ना, त्याचा वापर केला त्याने असं, शस्त्र. कालची एक घटना आहे. घटना म्हणजे एक आत्ता जे तुम्ही म्हणलात की माहिती असतं गर्दी आहे आणि तरी सुद्धा आतमध्ये शिरायचं आणि असं गर्दी आहे करत राहायचं. काल असाच प्रसंग आमच्या दत्तवाडीचा नेमका होता, उरूस होता दत्तवाडीतला, आणि नेमकं तिकडनंच जायची वेळ आली आमच्यावर. आणि तिथे बॅरिकेड आहेत हे दिसत होतं,